नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण एकदम नवीन रांगोळी काढणार आहोत. तेही आपण अगदी 1 मिनिटामध्ये होतील अशा आणि दिसायला पण अगदी सुंदर दिसतील अशा. तर आज तर आपण सगळ्या रांगोळी ठिपक्यांच्याच काढणार आहोत. फक्त ही एकच रांगोळी, आपली पहिली रांगोळी अशी फ्री हँड रांगोळी डिझाईन आहे. तर सगळ्याच रांगोळी एकदम सोप्या आहेत, जे की तुम्हाला प्रत्येकीला काढता येतील आणि दिसायला अगदी युनिक रांगोळी आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो. तर इथे आपण एक राऊंड काढून घेतलेला आहे. तर मी या व्हिडिओमध्ये काढून दाखवलेला आहे. फक्त अगोदर आपल्याला एक राऊंड काढून घ्यायचा आहे, सर्कल, आणि त्यामध्ये आपल्याला पुन्हा एक चक्र काढायचं आहे. यामुळे काय होतं की आपल्या चक्राचा आकार बदलत नाही. यामुळे आपल्याला एकदम गोल चक्र काढता येतं. त्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरा, जेणेकरून तुम्हाला चक्र व्यवस्थित काढता येईल. तर इथे बघा, आपण अशी एक पाकळी काढून घेतली आणि साईडला 2 अशा डिझाईन काढल्यात आणि त्या साईडला आपण असे 2 तुरे काढून घेतलेत आणि खाली आपण अशा 2 लाईन देऊन लहान मोठ्या आपण अशा 5 लाईन काढून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती आपण असे ड्रॉपसारखे ठिपकेसुद्धा देऊन घेतलेत आणि लाल, पिवळा आणि हिरवा रंग आपण या रांगोळीमध्ये वापरलेला आहे. तर अगदी सुंदर दिसत आहे रांगोळी, अगदी सोपी, सुंदर आणि छोट्या जागेत काढता येणारी ही पहिली रांगोळी आपली फ्री हँड होती. तर आपण आता सगळ्या रांगोळी ठिपक्यांच्याच काढणार आहोत. अगदी पारंपरिक ठिपक्यांपासून तयार होणाऱ्या आणि युनिक रांगोळी डिझाईन आहेत आणि मनमोहकसुद्धा आहेत. तर इथे बघा, आपण 3 ते 3 असे ठिपके मारून घेतलेत आणि प्लसचं साईन काढून घेतले आणि ज्यामध्ये आपल्याला एक एक ठिपका उरलेला आहे त्यावरती आपण अशा डबल पाकळीने अशी डिझाईन काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण अशा 2-2 लाईन मारून घेतलेल्या आहेत आणि मध्यंतरी आपण एक व्हाईट रांगोळीने डॉट्स देऊन प्रेस केलेला आहे आणि 2 पाकळ्यांच्या मध्ये जी जागा आहे तिथे आपण 2 साईडने पिवळ्या रांगोळीने असे 5 डॉट्स देणार आहोत किंवा ठिपके. सेम याच पद्धतीने इकडच्या दोन्ही साईडने अपोजिट तर आपण लाल रांगोळीने असे 5-5 मोठे डॉट्स देऊयात. पेन्सिल किंवा काही नसेल तर तुमच्याकडे तुम्ही पेनने किंवा पेन्सिल आपल्याकडे असतेच, त्यांनीसुद्धा आपण असे अगोदर मधल्या साईडने ओढून घेऊयात. नाही, आपण इथे मधल्या साईडने सगळ्या ठिपक्यांचे आपण असे ओढून घेऊन अशी आपण डिझाईन तयार करून घेऊ. अगदी मनमोहक आणि दिसायला खूपच सुंदर दिसते आणि तेवढीच काढायलासुद्धा सोपी रांगोळी आहे. तुम्ही एक वेळा नक्कीच काढून बघा, मग तुम्हालासुद्धा वाटेल की ही रांगोळी काढायला कितीतरी सोपी आहे आणि दिसायलासुद्धा अगदी मनमोहक आणि देखणी रांगोळी आहे. तर माझ्या आग्रहासाठी मैत्रिणींनो, ही रांगोळी तुम्ही एकदा तरी तुमच्या दारामध्ये काढून पहा आणि मलासुद्धा सांगा का तुम्हाला आजची कोणती रांगोळी आवडली सगळ्या रांगोळीपैकी. तर आजच्या भागामध्ये आपण एकूण 6 रांगोळी काढलेल्या आहेत. तर ही बघा, ही अगदी सुंदर आणि मनमोहक रांगोळी डिझाईन काढून आपली झालेली आहे इथे. तर आपल्या रोजच्या भागामध्ये 6-7 अशा डिझाईन मी दाखवत असते मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला आवडत असतील आणि तुम्हाला जर आवडत असतील तर आपले व्हिडिओ पूर्ण पहा आणि रांगोळी आवडल्या तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हाईपसुद्धा करा मैत्रिणींनो. तर इथे बघा, सेम आपण त्याच पद्धतीने 3 ते 3 असे ठिपके मारून घेतलेत. इथे सुद्धा प्लसचं साईन काढलं आहे आणि इथे सुद्धा मध्ये राहिलेल्या आपण ठिपक्यांवरती आपण असं एक अगदी छोटंसं एक पाकळीचं कमळाचं फूल काढून घेतलेले आहे. चारही साईडने आपल्याला असे कमळाचे फुलं काढून घ्यायचे आहेत. अगदी एकच पाकळ्या काढायच्या आहेत आणि मी साईडला प्लसच्या साईनच्या शेवटी मी असा पारव्या रंगाने असे डॉट्स दिलेत आणि ते प्रेससुद्धा करून घेते, जेणेकरून आपल्याला या रांगोळीमध्ये सुद्धा हळदी कुंकू याचा वापर करता येईल. यासाठी मी लाल आणि पिवळ्या रंगाचा फुलाच्या वरती मी असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत आणि ते हलका असा आपण ड्रॉप ओढून घेऊयात. तर ही सुद्धा रांगोळी खूप सोपी, अगदी कुणालाही न काढता येणाऱ्यांना सुद्धा ही रांगोळी काढता येते. तर ही सुद्धा रांगोळी आपली इथे काढून झालेली आहे. तर पुढची रांगोळी काढूयात मैत्रिणींनो. इथे आपण 3 ते 2 असे डॉट्स देऊन घेतलेत आणि सेम आपल्याला 3 डॉट्सला आपण आतल्या साईडने झुकलेला आपण असा त्रिकोण काढून घ्यायचा आहे आणि त्या त्रिकोणावरती सेम आपल्याला त्याच आकाराच्या अशा लाईनसुद्धा काढायच्या आहेत. तर हे बघा, दोन्ही साईडच्या आपल्याला लाईन अशा हे एकत्र जॉईंट करायच्या आहेत. तर हे बघा, आपल्याला दोन्ही साईडने असे गोल काढून घ्यायचे आहेत आणि हलकी खालच्या साईडने आपल्याला लाईन ही जॉईंट करायची आहे. पाहताना जरी तुम्हाला अवघड वाटत असेल तर काढताना खूपच सोपी आहे. तुम्ही एक वेळा काढून पहा, तुम्हालासुद्धा अगदी सोपी जाईल ही रांगोळी काढायला. आणि त्यावरती आपण अशा 3 लाईन दिल्यात आणि एक डॉट्स दिलेला आहे आणि आपण ज्या आता मध्यंतरी एक ठिपका होता तिथे आपण लाल रांगोळीने असा मोठा डॉट देऊयात आणि या 2 जॉईंटच्या मध्ये आपल्याला असे
3 व्हाईट रांगोळीने मी इथे दिलेत. तुम्हाला इथे पिवळा कलर जरी तुम्ही वापरला तरी अगदी छान दिसेल रांगोळी. इथे सुद्धा आपण ब्रशच्या सहाय्याने खालच्या आणि वरच्या साईडला सुद्धा आपण अलगद हा ब्रश ओढून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला पानासारखी आपल्याला अशी डिझाईन मिळेल आतल्या आणि बाहेरच्या साईडनी केल्यामुळे असं. आणि त्यावरती सुद्धा आपण असे डॉट्स देऊयात. मी इथे पिवळ्या रांगोळीचा वापर केला आहे, तुम्ही हिरवा वापरू शकता. आणि इथे आपण अशा एक लाईन ओढून घेऊयात. या लाईन ओढल्यामुळे अगदी आपल्या रांगोळीला वेगळ्या प्रकारचा गेटअप येतो. त्यासाठी मध्यंतरी रांगोळी ज्या प्रकारची आहे त्या पद्धतीने आपण तिला डेकोर करू शकतो किंवा आपण त्याला फील वेगवेगळ्या प्रकारचा देऊ शकतो. तर हे बघा, ही सुद्धा रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. आता पुढची रांगोळी काढूयात आपण. इथे आपण 4 ठिपक्यांच्या 2 लाईन आणि त्याच्या खालती 2 आणि वरती 2 असे डॉट्स द्यायचे आहेत. तर आपल्याला तिरप्या साईडने 3 डॉट्सला अशा लाईन काढून घ्यायच्या आहेत. आणि हे बघा, दोन्ही लाईन आपल्याला मध्यंतरी इथे जॉईंट करायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, रांगोळी कशा आवडतात हे नक्कीच सांगा. आणि रोज रोज रांगोळी पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर हे बघा, आपल्याला इथे सुद्धा या अशा मधल्या साईडने आपण अशी पानं काढल्यासारख्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत. आणि यामध्ये सुद्धा आपल्याला अशा एक एक पाकळी काढून घ्यायची आहे. यावरती मी निळ्या रांगोळीने असे डॉट्स देते. आणि या पाकळ्यामध्ये आपण हलकासा पांढरा रंगसुद्धा भरभरून घेऊयात. त्या पहिले आपण इथे डॉट्स देऊयात. पहिले आपल्याला 3 असे डॉट्स द्यायचे आहेत जिथे मध्यंतरी गॅप आहे आपल्या रांगोळीच्या तिथे. आणि त्याला प्रेससुद्धा करून घेऊयात आपण. अगदी कुणालाही न काढता येणाऱ्यांना सुद्धा ह्या रांगोळी, कारण ठिपक्यांच्या रांगोळी प्रत्येकीलाच काढता येतात, कारण चुकत नाही आणि त्यामध्ये काही विशेष आकार आपल्याला द्यायचे नसतात. फक्त ठिपक्यांपासून ठिपक्याला जोडत जायची असते रांगोळी. त्यासाठी ह्या रांगोळी, ज्या मैत्रिणींना रांगोळी काढता येत नाहीत किंवा फ्री हँड रांगोळीच्या डिझाईन काढायला थोडंसं अवघड जातं, त्यांच्यासाठी ह्या ठिपक्यांच्या रांगोळी खूप त्यांना सोयीस्कर किंवा सोप्या जातात. तर त्यांना ह्या रांगोळी सहज काढता येतात. तर इथे बघा, आपण समोरची सुद्धा रांगोळी सेम त्याच पद्धतीने आपण ठिपके मारून घेतलेले आहेत. 4 आणि 2 त्यामध्ये आपण एक चौकोन काढलेला आहे. आणि राहिलेल्यावरच्या दोन्ही ठिपक्यांसोबत आपल्याला अशा एक एक पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर चारही साईडने सेमच. आणि मध्यंतरी आपण एक हलकासा छोटा चक्र काढून घेऊयात. आणि पाकळ्यांच्या दोन्ही साईडने आपल्याला या प्रकारचे तुरे काढायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने. तर मैत्रिणींनो, अजून तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळी पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा, रांगोळींची प्रॅक्टिस करत राहा. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.